राम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज अखेर शिवसेना त्या पक्षाचे प्रमुख असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने ऑपरेशन टायगर ही मोहीम मूर्तसूर सायंकाळी 8:30 दरम्यान मुंबई येथे सेंटरच्या सभागृहात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पत्रकार परिषदेच्या क्रमातच या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याग करून प्रवेश करणाऱ्या काही खासदारांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधला. त्याकडं असताना गेला असतो तुमच्याकडून तो निघून गेला तो स्टार होतो असं. मात्र ओमप्रकाश राजनिंबाळकर हा खऱ्या अर्थाने रिअल स्टार आहे. तो सामान्यांच्या कुठल्याही काम धावून जातो. सर्व मतदारसंघाचं विस्तीर्ण असं जाळं आहे आणि अशा खासदार माझ्या पक्षात प्रवेश केला. प्रकाश राजी जी कौटुंबिक आहे ती म्हणजे प्रकाश कोण हत्या करण्याचा निकाल लागला तो दुर्दैवीचाच आहे आणि हा राजे निंबाळकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एक त्यांच्या पाठी आहे आणि मी उच्चालय ठिकाणी जाऊन या खटल्या जो सत्र न्यायालयाने दुर्दैवी असा निकाल दिला आहे तो निकाल नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्याचबरोबर ह्या 6 खासदार माझ्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे आणि पुढे 2029च्या निवडणुकीत या 6 जणांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी देणार असून विजयी करण्यासाठी पण मेहनत घेणार आहे अशी घोषणाही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसमोर केली. ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम, गजानन कीर्तीकर यांच्याबरोबरच सर्व शिंदे गटाचे खासदार, आमदार, मंत्री उपस्थित होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ओमराजेंना जवळ ओढत घेऊन ते दोघे माजी मंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एक फोटो पण काढला आहे. आता ओमराजेंच्या राजकीय जीवनात तसं पाहता हा आजपासूनचा नवा सूर्योदय आहे आणि या नव्या सूर्योदयाच्या साक्षीनं त्यांनी काय धोरण आखलं असेल, काय निर्णय घेतले असतील आणि आपल्याला काय मतदारसंघातील जनतेसाठी करायचं असेल त्यांनी मनात पक्कं ठरवलेलं असेल. त्यांनी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते दूर गेल्यामुळं जवळपास गेली 3-4 दिवस समाज माध्यमांवर ते ट्रोल पण होत आहेत. काही ट्रोलर तर त्यांना काही कळतं की नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. ते ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या कुटुंबालाही ट्रोल करताना दिसत आहे. हे चुकीचं आहे. तुमचा राग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला या संदर्भात असेल तर तुम्ही
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांनाच एकट्याला थेट ट्रोल करणं तुमचं ते बरोबर असेल, पण त्यांच्या कुटुंबियांनी तुमचं असं काय घोडं मारलं की तुम्ही त्या कुटुंबालाही ट्रोल करा. असो. फोटो पाठवू का? महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निकालाची आज अधिकृत अशी घोषणा झाली आहे. तसं पाहिलं तर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज काढेपर्यंत 6 ठिकाणच्या उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे महायुतीला आणखी बळ मिळाल्यासारखं वातावरण झालं आणि ज्या 11 जागावर प्रत्यक्षात मतदान झालं तिथेही आपलाच विजय होईल असे महायुतीचे नेते ठामपणे सांगत होते आणि घडलंही तसंच. मात्र नाशिकमध्ये मात्र वेगळं घडलं आहे. तिथं महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे दराडे यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या गोकुळ गीते यांनी पराभव केला आहे. हा पराभव साहजिकच दराडे यांच्या वर्गीला असून निकाल लागल्यानंतर आपल्याला महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य न केल्यामुळे आपण या निवडणुकीत पराभूत झालो आहोत असं स्पष्ट केलं आहे. मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. धाराशिव, लातूर विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री मुरुमचे बसवराज पाटील हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांचा पराभव केला आहे आणि हा पराभव थोडक्या नव्हे तर तब्बल 721 मतांनी बसवराज पाटील यांनी महेश देशमुखांवर मात केली आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.